साधू गांजा पिणारे असं म्हटलं तर धार्मिक भावना कशा दुखावतात ते समजत नाही. मित्र हो, नितेश कराळे उर्फ कराळे मास्तर हे त्यांच्या रोखठोक बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. नुसते प्रसिद्ध नाहीये तर ते लोकप्रिय सुद्धा आहेत. राजकारणावर खरं खरं बोलताना ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत, कोणाच्या बापाला ते घाबरत नाहीत. त्यामुळे राज्यभर त्यांच्या चाहत्याची संख्या सुद्धा तेवढी आहे, मोठी आहे. ते बोलायला लागले ना की मग बेधडक बेफाम बोलतात, हातचं काही राखून ठेवत नाहीत. शरद पवार यांच्या पक्षाचे ते प्रदेश प्रवक्ता आहेत, पण त्याच्या सुद्धा आधीपासून ते प्रसिद्ध आहेत, लोकप्रियही आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात बघा त्यांना आवर्जून बोलावलं जातं, त्यांच्या खुमासदार भाषणाला प्रतिसादही प्रचंड मिळतो. लोकांना हे वाटतं हे कराळे मास्तर जे बोलतात ना ते आपल्या मनातलंच बोलतात. बघा त्यांची एक स्वतंत्र अशी एक शैली आहे, खास शैली आहे त्यांची, आणि या शैलीत बोलताना ते नेमकं वर्मावर बोट ठेवतात, मग ते अनेकांना झोंबायला लागतं. आता ते नाशिकच्या कुंभमेळ्याबद्दल रोखठोक बोलले. वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून कुंभमेळा वादात सापडलेला असतानाच कराळे मास्तरांनी कुंभमेळ्यातल्या साधूंनाच अंगावर घेतलं. कुंभमेळ्यासाठी होणारा खर्च, साधूंचं गांजा फुंकणं असं सगळं त्यांनी काढलं. कराळे मास्तर म्हणाले हा 25,000 कोटी रुपयांचा खर्च फालतू आहे. कोणासाठी? तर गांजा फुंकणाऱ्या साधूसाठी. हे काय शिकवून देणार? आम्ही संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, संत चोखामेळा, संत तुकाराम महाराज अशा प्रबोधन करणाऱ्या संतांना मानतो. कुंभमेळ्यात मात्र गांजा फुंकणारे साधू येत आहेत, संत नाहीत. त्यांच्यावर खर्च कशासाठी? जर कोणी म्हणत असेल साधू गांजा पिणारे नाहीत तर आपण 10 लाख रुपयाची शर्त लावायला तयार आहे, अन्यथा सरकारनं तरी राजीनामा द्यावा. गांजा पिणारे साधू आपण दाखवून देऊ. बघा, म्हणजे कराळे मास्तरांच्या या विधानावर भावना दुखावल्या म्हणे विश्व हिंदू परिषदेनं वर्धा पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळं त्यांना कुठल्याही क्षणी अटक सुद्धा होऊ शकते असं सांगितलं जात आहे. अहो, ते कराळे मास्तर आहे, तो कराळे मास्तर कुठल्याही गोष्टीचा सामना करण्याची हिंमत ना त्यांच्या ठासून भरलेले आहे. ते काय अशा गुन्ह्यांना घाबरणार आहे तो? आणि ते सुद्धा कराळे मास्तर यांनी सांगून टाकलं. ते म्हणाले मी कोणाला घाबरत नाही, चुकीची काही बोललेलो नाही, अटक करायची असेल तर करा. साधू गांजा पिणारे असं म्हटलं तर धार्मिक भावना कशा दुखावतात ते समजत नाही. मी असं म्हटलं की एवढा नाहक खर्च या लोकांवर करू नये, त्यातले किमान 2,000 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या शाळावर खर्च केले तर अधिक उपयोगाचे ठरतील. ग्रामीण भागातील मोडकळीला आलेल्या शाळा सुधारतील, गरीब मुलांना दिलासा मिळेल, यात काय चुकलं सांगा? असा सवाल या कराळे मास्तरांनी केला. कुंभमेळ्याच्या नावाखाली जे काही झाडं तोडायला सगळं सुरू आहे ना त्याला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. खरं तर बघा, कराळे मास्तर यांनी यापेक्षा सुद्धा अधिक तिखट भाषा आधी सुद्धा वापरलेली आहे, बड्या नेत्याबद्दल वापरलेली आहे, कोणालाही त्यांनी सोडलं नाही. आणि मग त्यांना तर अशा पद्धतीनं गोत्यात आणलं जाऊ लागलं तर त्यांच्या शब्दांना असलेली धार अधिक तीव्र होऊ शकते. आता तर हे कराळे मास्तर राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यांच्या मागं कारवाईचा ससेपेरा लावला तर त्यात काही फारसं आश्चर्य सुद्धा वाटण्यासारखं कारण नाही. अर्थात ते कोणाला भीत नाहीत हा भाग सोडा. सत्ताधारी पक्षांना तर बघा हे कराळे मास्तर आधीपासूनच टोचत आहेत, त्यामुळे त्यांना गोत्यात आणायची संधी ही मंडळी अजिबात सोडणार नाहीत. पण मित्रांनो, कराळे मास्तर जे बोलले किंवा जे बोलतात त्याच्याशी तुम्ही सहमत असता की नाही हे मात्र जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.